नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM. आपण IPR मॉड्यूल वाईज सिरीजमध्ये आहोत आणि आजचा हा एक्सप्लेनर मॉड्यूल 2 पार्ट 11 वर बेस्ड आहे, म्हणजेच फेअर यूज इन पेटंट्स. आता पेटंट म्हणजे एक्झॅक्टली 20 वर्षांची कडक मोनोपॉली, हे तर आपण आधीच शिकलो राईट. पण ही मोनोपॉली ना 100% ॲब्सोल्यूट कधीच नसते. मग एक्झाममध्ये जर हा 13 मार्क्सचा क्वेश्चन आला तर सेक्शन 47 आणि सेक्शन 107A कसे लिहायचे? लेट्स डाईव्ह राईट इन आणि हा कॉन्सेप्ट डिकोड करूया. एक बेसिक समजूत आहे की पेटंट मिळाला म्हणजे बस सर्वाधिकार मिळाले. पण विचार करा, हा 20 इयर पेटंट मोनोपॉली खरंच 100% ॲब्सोल्यूट आहे का? ॲब्सोल्युटली नॉट. कानूनमध्ये ना काही स्पेशल एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे परमिशनशिवाय जर आपण पेटंट वापरला तरी ती चोरी किंवा इन्फ्रिंजमेंट मानली जात नाही, आणि यालाच आपण फेअर यूज म्हणतो. बेसिकली फेअर यूज म्हणजे समाजासाठी या ॲब्सोल्यूट मोनोपॉलीच्या विरोधात एक स्ट्रॉंग डिफेन्स मेकॅनिझम आहे. आता एक्झामचा अल्टिमेट इंडेक्स असा दिसेल. फर्स्ट रिसर्च एक्झॅम्पशन, सेकंड गव्हर्नमेंट यूज, थर्ड बोलर एक्झॅम्पशन, फोर्थ पॅरलल इम्पोर्ट्स आणि शेवटी एक भारी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. एक्झाममध्ये एक्झॅक्ट हे हेडिंग्स वापरले ना तर 13 मार्क्स फिक्स झालेत समजा. सो पहिल्या मुद्द्यापासून सुरू करूया. एक इंट्रोडक्शन अँड रिसर्च एक्झॅम्पशन, जो सेक्शन 47 मध्ये येतो. कानूनचा उद्देश खूप क्लिअर आहे, त्यामुळे 20 वर्ष सायन्स आणि पब्लिक वेलफेअर थांबवून ठेवणे लॉजिकली पॉसिबल नाहीये. समाजाचा विकास आणि संशोधन सुरू राहिला पाहिजे, म्हणून आपण सेक्शन 47ला 2 क्रिटिकल पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. एकीकडे आहे सेक्शन 47(3) म्हणजेच रिसर्च अँड एज्युकेशन, आणि दुसरीकडे आहे सेक्शन 47 म्हणजे गव्हर्नमेंट यूज. हे 2 पार्ट्स डोक्यात फिट बसवायचे आहेत, म्हणजे एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही. तर पहिला पॉइंट आहे रिसर्च एक्झेम्पशन. यानुसार कोणताही सायंटिस्ट किंवा कॉलेज स्टुडंट एखादा पेटंटेड औषध किंवा मशीन लिटरली फुकट वापरू शकतो, पण फक्त एक्सपेरिमेंट, रिसर्च किंवा एज्युकेशनसाठी. म्हणजे एखाद्या विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिकल्समध्ये ते पॅटेंटेड मशीन शिकण्यासाठी वापरतो तेव्हा तो काही लीगल तोडफोड करत नाही. हा एक झिरो इन्फ्रिंजमेंट लायबिलिटी झोन आहे. हाऊ कूल इज दॅट? आणि दुसरा भाग येतो गव्हर्नमेंट यूजचा. सरकारकडे हा पॉवर आहे की ते पब्लिक वेलफेअरसाठी, विशेष करून गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पेटेंटेड ड्रग्ज थेट इम्पोर्ट करून गरिबांना वाटू शकतात. म्हणजे पब्लिक हेल्थच्या बाबतीत पेटेंटची मोनोपॉली आड येत नाही. हे सर्व गव्हर्नमेंट यूजच्या अंडर पूर्णपणे लीगली अलाउड आहे. आता येऊया एक्झामच्या सर्वात महत्त्वाच्या पॉइंटवर. नंबर 2, द मास्टर स्ट्रोक, बोलार एक्झॅम्पशन. आता इथे एक रिअल प्रॉब्लेम समजून घेऊ. नवीन जेनेरिक औषध मार्केटमध्ये आणायच्या आधी FDA किंवा कोणत्याही अथॉरिटीला क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा द्यावाच लागतो, आणि ह्याला प्रॉपरली 3 ते 4 वर्ष लागतात. मग विचार करा, जर जेनेरिक कंपनीने 20 वर्ष पेटंट संपण्याची वाट बघितली तर त्यांना त्यानंतर अजून 4 वर्ष लागतील ना अप्रुव्हलसाठी. हा एवढा मोठा डिले समाजासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. आणि याच डिलेचं परफेक्ट सोल्युशन म्हणजे बोलार एक्झेम्पशन, म्हणजेच सेक्शन 107A ऑफ A. कानून ऑफिशियली अलाव करतो की पेटंट एक्सपायर होण्याच्या आधीच जेनेरिक कंपनीज पेटंट वापरून क्लिनिकल ट्रायल्स करू शकतात. पण एक कॅच आहे, हे फक्त डेटा जनरेशनसाठी आहे, कमर्शियल सेलसाठी नाही. या स्टॅच्युटरी प्रोव्हिजनमुळे जेनेरिक औषधं पेटंट संपताच एकदम लगेच मार्केटमध्ये येऊ शकतात. आणि हा केस लॉ तर एक्झाममध्ये 100% लिहायचाच आहे. दिल्ली हायकोर्टने 2019च्या बेयर वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये एकदम क्लिअर केले की जर क्लिनिकल ट्रायल्ससाठी ड्रग फॉरेनमध्ये, लेट्स से चायनामध्ये एक्सपोर्ट केला तरी तो फेअर यूजमध्येच काउंट होईल. हा खूप मोठा आणि लँडमार्क डिसिजन होता, ज्यामुळे एक्सपोर्टला पण प्रोटेक्शन मिळाले. तिसरा भारी एक्सेप्शन पाहूया. नंबर 3, पॅरलल इम्पोर्ट्स आणि एक्झॉस्शन ऑफ राईट्स. आता एक्झॉस्शन ऑफ राईट्स म्हणजे नेमकं काय? तर प्रिन्सिपल एकदम सिम्पल आहे. जेव्हा ओनर एकदा त्याचं प्रॉडक्ट लीगली विकतो ना, तेव्हा त्या स्पेसिफिक फिजिकल आयटमवरचे त्याचे राईट्स एक्झॉस्ट होतात, म्हणजे कायमचे संपतात. एकदा लीगली आयटम विकला की तो परत कंट्रोल नाही करू शकत की तो स्पेसिफिक आयटम कसा रिसेल किंवा सर्क्युलेट होणार आहे. एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल. समजा एखाद्या कंपनीने USA एक ड्रग $100ला विकला आणि गरीब बांगलादेशमध्ये तोच सेम ड्रग $10ला विकला. आता जर एखाद्या इंडियन फार्मसीने तो $10चा ड्रग बांगलादेशमधून
ऑथराइज्ड म्हणजे लिगली विकत घेतला आणि भारतात इम्पोर्ट केला तर पेटंट ओनर केस नाही करू शकत, कारण त्याचे राईट्स त्या पहिल्या सेलनंतर आधीच एक्झॉस्ट झाले होते. आता येऊया आपल्या एक्सप्लेनरच्या क्लायमॅक्सवर. नंबर 4, द टेकमेड MRI स्कॅनर. एक्झाममध्ये 13 मार्क्स पक्के करण्यासाठी हा एक्झॅक्ट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपण पाहूया. सिच्युएशन अशी आहे, टेकमेडकडे ॲडव्हान्स MRI स्कॅनर्सच्या पेटंट आहे. एम्ससारख्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलने तो मशीन इम्पोर्ट केला आणि दुसरीकडे IIT बॉम्बेच्या स्टुडंट्सने प्रोजेक्टसाठी मशीन खोलून म्हणजे डिस्मेंटल करून चेक केली. मग टेकमेडने दोघांवर केस टाकली. आता सांगा कोण जिंकेल? आणि द वर्डिक्ट इज टेकमेड केस कम्प्लिटली हारतील, कारण एम्सला सेक्शन 47(1) नुसार गव्हर्नमेंट यूजचं प्रोटेक्शन मिळतो आणि IITच्या स्टुडंट्सला सेक्शन 47(3) नुसार एज्युकेशनल अँड रिसर्च पर्पजचा स्ट्रिक्ट प्रोटेक्शन आहे. त्यामुळे हे दोघेही इन्फ्रिंजमेंट्सपासून पूर्णपणे सेफ आहेत. हा पॉइंट क्लिअर झाला की समजा एक्झाममध्ये काम झाले. लेट्स रॅप दिस अप. नंबर 5, कन्क्लुजन अँड एक्झाम टिप. शेवटी एक्झाममध्ये हे सेंटेन्स नक्की लिहा. फेअर यूज हा पेटंट लॉचा असा बॅलन्स आहे जो इन्व्हेंटरला रिच बनवताना स्टुडंट्सला शिकण्यापासून आणि पेशन्सला जगण्यापासून रोखत नाही. हे स्टॅट्युटरी एक्सेप्शन्स समाजाचा समतोल राखतात आणि एक ॲब्सोल्यूट मोनोपोलीला आळा घालतात. तर आपण ही फायनल चेकलिस्ट एकदा बघूया. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी सेक्शन 47, बोलर एक्झॅम्पशन, पॅरलल इम्पोर्ट्स आणि शेवटी हा टेकमेडच्या MRI स्कॅनरचा एक्झाम्पल, हे 4 पॉइंट्स नक्की लिहा. एक्झामिनर टॉप मार्क्स देईल. या एक्सप्लेनरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर झाला असेल तर या एक्सप्लेनरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा शेवटचा प्रश्न हा आहे की आपण सर्व तयार आहोत का हे अल्टिमेट स्टॅच्युटरी हॅक्स वापरून एक्झाम मार्क्सवरची मोनोपोली ब्रेक करायला? ॲब्सोल्युटली. असाच अभ्यास करत रहा आणि हे कायदेशीर कॉन्सेप्ट सोप्या भाषेत समजून घेत रहा. भेटूया पुढच्या एक्सप्लेनरमध्ये.